आशिया कप स्पर्धेमध्ये भारत पाकिस्तान सामना रंगणार हे केंद्र सरकारने स्पष्ट केले आणि या सामन्यावरून आता राजकीय युद्ध सुरू झाले। उद्धव ठाकरेंनी यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळणार मग सिंदूर कुठे गेला असा सवाल ठाकरेंनी केलाय। तर पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मियांदाद घरी जेवायला कुणी बोलावलं होतं असा सवाल फडणवीसांनी ठाकरेंना विचारलाय। अजून 2 ते 3 महिने नाही झाले पहलगाम मधली घटना घडली। त्याच्यानंतर आपले संरक्षण मंत्री म्हणाले ऑपरेशन सिंदूर अब तक रुका नहीं है, वो चालू ही रहेगा। वो आपले पंतप्रधान म्हणाले कि खून और पानी एक साथ बह नहीं सकता। आनंदाची गोष्ट है, मेरे रगो रगो में खून नहीं सिंदूर, गरम सिंदूर बह रहा है। मग त्या गरम सिंदूरचं काय आता कोल्ड ड्रिंक झालं? मी पहिलेच सांगितलं असं आहे, जावेद मियांदादला घरी जेवायला बोलवणारे तुम्हीच होतात ना, पण मला त्याच्यावर बोलायचं नाही। त्यांनी एकदा आरसा बघाव। दिलीप वेंगसरकर, क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर हे जावेद मियांदादला घेऊन अचानक मातोश्रीवर आले। आणि जावेद मियांदाद का आले होते? बाळासाहेबांना विनंती करण्यासाठी आले होते। काय विनंती करायला आले होते? की भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचेसला विरोध करू नका, पुन्हा मॅचेस सुरू करा। बाळासाहेबांनी तोंडावर काय सांगितलं? काय सांगितलं? दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही। तुमच्या नरेंद्र मोदी सारखं शेपूट नाही घातलं बाळासाहेबांनी प्रेसिडेंट ट्रम्प समोर किंवा पाकिस्तान समोर किंवा चीन समोर।